संत महिपती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने याही वर्षी संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपर्ण ते श्री क्षेत्र ताराहाबाद पायी दिंडीचे प्रस्थान झाले। संत महिपती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व सर्व भक्तांच्या प्रेरणा व संत महिपती महाराज भजनी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले। सालाबाद प्रमाणे यावर्षी एकादशी निमित्त बुधवार दिनांक 31 जुलै ते शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट या कालावधीत हा पायी प्रवास असेल। दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता गुरु मनोज जोशी यांच्या मंत्र उपचाराने शिवराम वाकचौरे यांच्या हस्ते संत महिपती महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले। या सोहळ्याचे हे 14वे यशस्वी वर्ष आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ताराहाबादचे संत महिपती महाराज हे प्रत्येकाचे श्रद्धास्थान असून दर्शनासाठी या पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे। यंदाचे हे 14वे वर्ष असून सालाबादप्रमाणे भाविकांनी याही वर्षी मोठ्या उत्साहात आयोजनासाठी कंबर कसली आहे। या दिंडी सोहळ्यासाठी वाकचौरे, पोपट जाधव, सुदाम वाघमारे, सुदाम वाकचौरे, दत्तू भादेकर, संजय भादेकर, ठोंबरे, उमेश देशमुख आदी भाविक दिंडी चालक म्हणून काम पाहत आहेत। गावातील हनुमान मंदिर येथून प्रस्थान होऊन गावातून भव्य मिरवणूक होऊन दिंडीचे प्रस्थान झाले। गावात ठिकठिकाणी महिलांच्या हस्ते या दिंडी रथाचे पूजन करण्यात आले। यावेळी संजय महाराज देशमुख, खलसकाळे, गंगाराम वाकचौरे, गोरक्षनाथ करपे, ज्ञानदेव राहिंज, शरद मांडे, उत्तमनाना राहिंज, गोकुळ काळे, सुधाकर करपे, सचिन खंडागळे, भाऊसाहेब ठोंबरे आदी भाविकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिंडीत रोज सकाळी संत महिपती महाराजांची आरती, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भारूड असे धार्मिक कार्यक्रम होतील। तर दरमजक करत 2 जुलै रोजी दिंडी रथ ताराहाबाद येथे दाखल होईल। हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने यामध्ये सहभागी होतात। लोकसहभागातून सर्व खर्च भागविला जातो, त्यामुळे दिंडीत सहभागी होणाऱ्या भाविकांकडून कोणत्याही प्रकारचा खर्चभीशी आकारली जात नाही, हे या दिंडी सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य आहे। वर्षानुवर्षे दिंडीचा खर्च भाविक भक्त स्वेच्छेने करत आहेत। ही परंपरा आजतागायत जोपासली जात आहे। या दिंडी सोहळ्यासाठी हनुमान भजनी मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले। पिंपर्ण येथून महिपती महाराज पायी दिंडी सोहळा गेली 14 वर्षे पिंपर्ण क्षेत्र ताराहाबाद या ठिकाणी जात असते आणि मोठ्या संख्येने भाविक यात सहभागी होत असतात आणि खूप आनंदाने 3 दिवसाचा हा प्रवास असतो। पिंपर्ण आणि पिंपर्ण परिसरातील भक्तगण या दिंडीमध्ये सगळ्या मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात आणि यांचा प्रवास सुखमय आनंदमय हो ही महिपती महाराज चरणी प्रार्थना करतो आणि यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज परिवाराच्या वतीने या पायी दिंड्यात शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय गगनगिरी। क्षेत्र ताराहाबाद पायी दिंडी सोहळा वर्ष 14वे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिंडी सोहळा मार्गस्थ होत आहे। तरी या दिंडी सोहळ्यासाठी गावाने आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे, पण आता इथून पुढे ही दिंडी मोठी होत चालली, आम्हाला गावाने बी थोडाफार हातभार लावावा अशी दिंडीच्या वतीने मी त्यांना विनंती करतो। आणि हा दिंडी आता वरुंडी कमी जाईल, तिथे बी आमची व्यवस्थित सोय होते। तिथून पुढे ताराहाबाद त्या ठिकाणी आम्ही सर्व आणि इथून पुढे दिंडीला कोणताही गालबोट लागणार नाही याची आम्ही काळजी घेतो। इथून दिंडीची संपूर्ण व्यवस्था आम्ही चोख करणार, कुणी नाव ठेवलं नाही पाहिजे असं आम्ही सहकार्य करणार दिंडी आणि कोणत्याही प्रकारची भीशी घेत नाही। आणि हा खर्च आम्हाला ओव्हरलोड होतोय, यासाठी पुढच्या वर्षी गावाने आम्हाला थोडंफार हातभार करावा अशी विनंती आहे। ताराहाबाद पायी दिंडी 14 वर्षापासून पूर्ण लोक संपूर्ण जवळजवळ 100-150 लोक राहत असतात आणि त्यांचा प्रवास अत्यंत सुखमय आनंदमय हो असे मी ईश्वरचरणी श्री महिपती महाराज यांच्या चरणी करत आहे। आणि या दिंडीला आतापर्यंत सर्व जे कार्यकर्ते आहेत सहकार्य करत आहेत। या ठिकाणी नानासाहेब वाकचौरे, परत अजून दत्तू भादेकर, पोपट जाधव, सुदाम वाघमारे, सुदाम वाकचौरे